नमस्कार मंडळी, मी जयदीप. केंद्र सरकार आणि फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी काही दिवसापूर्वीच जीएसटी कमी करण्यासंदर्भात घोषणा केलेली आहे आणि त्यांनी जीएसटीचे देखील काही स्लॅब बंद केलेले आहेत. पूर्वी 5%, 12%, 18%, 24% असे 4 स्लॅब जीएसटीचे होते. त्याच्यामधून 12% आणि 28% हा स्लॅब जीएसटी केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि वाहनं आणि घर बांधण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल्स याच्यावरील देखील जीएसटी खूप प्रमाणामध्ये कमी झालेला आहे. तर वाहनांवर महत्त्वाचं असं आहे की 10% जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे. टू व्हीलर्समध्ये 350 सीसीच्या आतमधील वाहनांवरती मोठी सूट मिळालेली आहे आणि 4 व्हीलर्समध्ये 4 मीटरच्या आतमध्ये ज्या 1200 सीसीच्या किंवा LPG CNG वाहनं आहेत त्याच्यावरती देखील टाटा, महिंद्रा आणि मारुती सुझुकी या 3 ब्रँड्सने खूप जास्त प्रमाणामध्ये सूट दिलेली आहे. 1 लाखापर्यंत 4 व्हीलर्सला आता जीएसटी कमी झाल्याने सूट मिळणार आहे आणि काही महत्त्वाच्या 2 व्हीलर्सला देखील खूप जास्त प्रमाणात सूट मिळणार आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू कुठल्या ब्रँड्सने किती टक्केवारीमध्ये किमती कमी केलेल्या आहेत आणि कशा प्रकारे जीएसटी कमी झालेला आहे हा देखील आपण पाहू. तर महत्त्वाचं म्हणजे आता सरकारने 3 स्लॅब ठेवलेले आहेत, 5%, 18% आणि 40%. तर मंडळी, लोकप्रिय ब्रँड हुंडाईच्या क्रिएटावरती 38,000 ते 72,000 पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. 11 लाखांपासून त्याची प्राइस स्टार्ट होते. त्याच्यानंतर हिरोची जी शिबी शाईन आहे त्याच्यावरती 12 ते 13,000 पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे 22 तारखेनंतर. तर ही एक खूप लोकप्रिय बाईक आहे. खूप मायलेज देखील हिचं चांगल्या प्रमाणात आहे. त्यानंतर स्कूटीमध्ये होंडाची ॲक्टिवा 125 आहे. तिला साधारण जीएसटी कमी केल्याच्या नंतर 6,500 डिस्काउंट मिळतोय आणि सर्वात जास्त लोकप्रिय जी आहे स्कॉर्पिओ, याच्यावरती देखील 1 लाख रुपयापर्यंत डिस्काउंट मिळते. त्याच्यानंतर महिंद्राची XUV 700 आहे, तिच्यावरती 1.5 लाख रुपयापर्यंत डिस्काउंट मिळत आहे. त्याच्यानंतर स्कॉर्पिओ एन आहे, 15 ते 20 लाख रुपयापर्यंत प्राइस आहे, ती 1.5 लाख रुपयांपर्यंत त्याच्यावरती डिस्काउंट लागत आहे. त्याच्यानंतर खूप लोकप्रिय अशा थार आहे, तिच्यावरती देखील 1.5 लाख रुपयापर्यंत डिस्काउंट मिळणार आहे आणि थार 4 डोअर मध्ये आहे, तिच्यावरती 1 लाख रुपयापर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. 13 लाखांपासून तिची स्टार्टिंग आहे. टाटाची टियागो आहे, तिची 5 लाखांपासून प्राइस होते, तर तिला 75,000 डिस्काउंट मिळणार आहे. टाटाची टिगोर आहे, तिला देखील 80,000 पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. त्याच्यानंतर टिगोर आहे, 6 लाखांपासून स्टार्टिंग होते, 80,000 पर्यंत तिला डिस्काउंट मिळणार आहे जीएसटी कमी झाल्यानंतर. नेक्सॉन आहे, तिला 1.5 लाख रुपयापर्यंत डिस्काउंट मिळणार आहे, 8 लाखांपासून तिची स्टार्टिंग होत आहे. आणि सर्वात लोकप्रिय स्विफ्ट जी आहे तिला 55,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे, 5 ते 6 लाख रुपयापासून तिची स्टार्टिंग. मंडळी, TVSची रायडर आहे 125, त्याच्यावरती देखील 8,000 पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. 96,000 पासून तिची स्टार्टिंग होत आहे. हा देखील खूप लोकप्रिय ब्रँड आहे. त्याच्यानंतर अपाचे आहे RTR 160, तिच्यावरती देखील 11,000 पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे, तर तिची प्राइस देखील 1,23,000 पर्यंत जाते. हा देखील खूप लोकप्रिय ब्रँड आहे. त्याच्यानंतर TVSची ज्युपिटर आहे, त्या 125, तिच्यावरती देखील 6,500 पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे जीएसटी कमी झाल्याच्या नंतर. जीएसटी हा 22 तारखेला कमी करण्याचा सरकारचा वाहनांवरील निर्णय आहे. 22 तारखेपासून वाहनांवरती कमी किमती होणार आहेत. त्याच्यानंतर बजाजची पल्सर आहे 150, त्याच्यावरती 8,500 पर्यंत हा डिस्काउंट दिला जाणार आहे. हा देखील खूप लोकप्रिय असा ब्रँड आहे. त्याच्यानंतर जी बाईक आहे ती सामान्य माणसांसाठी खूप लोकप्रिय आहे. हिरोची स्प्लेंडर आहे, ती देखील 6,500 किंमत तिची देखील कमी होणार आहे. अशा प्रकारे आपण ही माहिती पाहिलेली आहे. तर मंडळी, केंद्र सरकारच्या जीएसटी कमी करण्यासंदर्भात तुम्हाला निर्णय कसा वाटतोय आम्हाला कमेंटद्वारे लिहा. आणि दैनंदिन जीवनातील देखील जीएसटी हा औषधावरील, खाण्यापिण्याच्या गोष्टींवरील सरकारने कमी केलेला आहे, त्याच्या संदर्भात देखील तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंटद्वारे लिहा. आणि सरकारने अजून जीएसटी आणि महागाई कमी करण्यासंदर्भात काय पावलं उचलली पाहिजेत हे देखील तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.